हरे कृष्णा कृष्णा हरे राम 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 हरे हरे। आपणा सर्वांचं आजच्या श्रीमद भागवत कथेमध्ये स्वागत आहे। जय राधा माधव कुंज विहारी गोपीजना वल्लभ गिरिवरधारी यशोदानंदना ब्रज जनरंजना यशोदानंदना ब्रज जनरंजना यमुना तीरा वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजना वल्लभ गिरिवरधारी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंदा। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। जय जय प्रभुपाद जय गौर हरि बोल निताय गौर हरि बोल। श्रील प्रभुपाद की जय, अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। हरे कृष्णा। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकीनंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। आज आपण वाचतोय श्रीमद भागवतम 8वा स्कंद मोहिनी मूर्ती अवतार। अध्याय आहे मोहिनी मूर्ती अवतार, अध्याय क्रमांक 9 आणि श्लोक क्रमांक आहे 4। तर श्लोक अशा प्रकारे आहे। न वयं त्वामरैर्दैत्ये सिद्धगन्धर्वचारणैः नास्पृष्टपूर्वां जानीमो लोकेशैश्च कुतो नृभिः। शब्दशः अर्थ अशा प्रकारे आहे। न नाही, वयम आम्ही, त्वा तुला, अमरै देवांनी, दैत्ये असुरांनी, सिद्ध सिद्धांनी, गंधर्व गंधर्वांनी, चारणे आणि चारणांनी, न नाही, अस्पृष्टपूर्वाम कुणीही स्पर्श अथवा उपभोग केला नाही, जानीमह पूर्ण जाणतो,
लोक ईशयी ब्रह्मांडाच्या विविध लोकपालांनी च आणि कृत काय सांगावे निर्भी मानव समाधानी। अर्थ आणि तात्पर्य। कृष्ण कृपा श्रीमूर्ती अभयचरणारविंद भक्तिवेदांत स्वामी महाराज श्रील प्रभुपादजींद्वारे मनुष्यांचे तर जाऊ द्या, परंतु देव, दैत्य, सिद्ध, गंधर्व, चारण आणि लोकपाल प्रजापती यांपैकी कोणीही तुला आजपर्यंत स्पर्श केला नाही। आम्ही तुला ओळखू शकत नाही अशातील भाग नाही। तात्पर्य। कोणीही कामातुर होऊन विवाहित स्त्रीला प्रश्न विचारू नये हा शिष्टाचाराचा नियम असुरांनी सुद्धा पाळला। महान नीतिज्ञ चाणक्य पंडित म्हणतात, मातृवत परदारेषु, मनुष्याने दुसऱ्याच्या पत्नीला आपली माता समजावी। असुरांनी असा ग्रह करून घेतला की आपल्या समोर उभी असलेली मोहिनी मूर्ती निश्चितच अविवाहित असावी आणि म्हणून देव, गंधर्व, चारण, सिद्ध अथवा इतर कुणीही तिला स्पर्श देखील केलेला नसावा। ती कुमारिका असल्याची खात्री पटल्यामुळेच त्यांनी तिच्याशी बोलण्याचे धाडस केले। त्यांनी स्वतःची अशी समजूत करून घेतली की मोहिनी मूर्ती उपस्थितांमधून दैत्य, देव, गंधर्वादी पती निवडण्यासाठीच येथे आली आहे। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वतीदेवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्रीमद भागवतमचा ह्या 9व्या स्कंधाचा शीर्षक आहे, 8व्या स्कंधाच्या 9व्या अध्यायाचे शीर्षक आहे मोहिनी मूर्ती अवतार। आणि ह्या 9व्या अध्यायाच्या श्लोकांच्या शृंखलेमध्ये आज आपण वाचतोय मोहिनी मूर्ती असुरांसमोर प्रकट झाल्या आणि असुर तिला संबोधित करून बोलत आहेत। तर ह्या अध्यायामध्ये आपण बघतोय की खूप मोठा जो संघर्ष झाला होता अमृतासाठी, त्याची परिणती ह्या अध्यायामध्ये आहे। आणि हा जो इतिहास आहे हा श्रीमद भागवतामधल्या इतर कथांप्रमाणे खूप विविध बहुमूल्य सत्यांना प्रकट करणार आहे। आणि प्रत्येक व्यक्तीला ज्याला आध्यात्मिक प्रगतीची वेगवेगळ्या स्तरावर उन्नती करण्याची इच्छा असेल, वेगवेगळ्या दृष्टिकोनांनी त्याला ह्या कथांमधून बोध घ्यायचा असेल, त्याच्यासाठी ही कथा खूपच बोधप्रद आहे। कितीतरी उपदेश आपल्याला ह्यातून महत्त्वपूर्ण प्राप्त होतात, जेणेकरून भक्ती मार्गामध्ये आपण क्रियाशील असताना प्रगती कशी करावी। आणि इथे मानसशास्त्राचा एक खूप मूलभूत सिद्धांत प्रकट होतो आणि आध्यात्मिक जीवनाचाही तोच मूलभूत सिद्धांत आहे। प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक जीवात्मा हा सुखाचा शोध घेत असतो आणि जीवात्म्याचं जे स्वरूप आहे वेदांत सूत्रामध्ये सांगितलेलं आहे, आनंदमयो अभ्यासात, म्हणजे जीवात्माचा स्वभावच हा आनंद भोगण्याचा आहे। आणि प्रत्येक व्यक्ती ह्या सुखाचा शोध घेत असतो आपल्या आपल्या परीने, आपल्या आपल्या चेतनेच्या स्थितीनुसार आणि आपल्या आपल्या स्वतंत्र इच्छेचा वापर करून अशा आनंदाचा शोध तो आपल्या आपल्या परीने घेत असतो। आणि आपण जे आध्यात्मिक साधक आहोत ते शोध घेतो आनंदाचा हा आध्यात्मिक स्तरावर। तर हे समजण्यासाठी सांगितलेलं आहे की आनंद म्हणजे काय, तर आपल्या आत्म्याची जी एक
मूलभूत शक्ती असते, नैसर्गिक शक्ती आहे, तिचं प्रकटीकरण, ती शक्ती प्रकट करणे, आत्म्याची नैसर्गिक शक्ती, स्वाभाविक शक्ती, त्याला म्हटलेलं आहे आनंद. आणि जो सगळ्यात सर्वश्रेष्ठ आनंद मानला जातो तो आहे भगवत प्रेमाचा व्यक्तीच्या जीवनामध्ये अनुभव होणे. त्याला म्हटलेलं आहे प्रेम पुमार्थो महान. तर जे 4 पुरुषार्थ असतात, धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म आचरण करावं अर्थ अर्जनासाठी, त्यामुळे आपल्या ऐहिक सुखांच्या इच्छा पूर्ण होतात आणि नंतर मुक्तीची इच्छा करावी. हे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत वैदिक शास्त्रानुसार. पण जो पंचम पुरुषार्थ सांगितला जातो भागवत धर्मामध्ये तो आहे भगवत प्रेमाचा विकास करणे. आपलं जे भगवत प्रेम आहे जीवात्म्याचं, त्याची पुनर्जागृती. आणि ह्या भगवत प्रेमाची जेव्हा अनुभूती करतो जीवात्मा, तेव्हा त्याला परमोच्च सुखाची अनुभूती होते. आणि ह्या सुखाची जेव्हा अनुभूती होते तेव्हा बाकी सगळे सुख, कुठल्याही स्तरावरचं सुख जे अनुभवण्याचा प्रयत्न केलेला असेल त्याने आत्तापर्यंत, ते सुख एकदम क्षुल्लक, नगण्य आणि खूप घृणास्पद ठरतं त्याच्यासाठी. तर जीवनाचा जे उद्देश आहे शास्त्रानुसार ते सांगितलेलं आहे ह्या भगवत प्रेमाची पुनर्जागृती करणे, जे आपल्या हृदयामध्ये दडलेलं आहे. भगवत प्रेम हे काही बाहेरून मिळवण्याची गोष्ट नाही. असं सांगतात नित्यसिद्ध कृष्ण साध्य कबू नये. कृष्ण प्रेम कधी साध्य होत नसतं. श्रवणादी शुद्ध चित्ते करये उदय. जेव्हा आपण श्रवण कीर्तनाच्या विधीने आपल्या हृदयामध्ये जे सुप्त कृष्ण प्रेम आहे ते जागृत करतो. फक्त आपण नित्यसिद्ध कृष्ण प्रेम जे आहे ते पुनर्जागृत करायचं असतं. ते आपण कधी मिळवू शकत नाही बाहेरून. तर असं जे प्रेम असतं हे अहैतुकी असतं. कुठल्याही हेतूशिवाय आपण भगवत प्रेम प्रकट करतो. आणि अप्रतिहता म्हणजे त्याच्यामध्ये कुठला अडथळा आला तरी आपण त्याला कारण म्हणून भगवंतांची सेवा थांबवत नाही. त्याला म्हणतात अप्रतिहता, म्हणजे ते अखंड अविरत चालू राहतं. तर हे भगवत प्रेमाचे 2 मूलभूत गुणधर्म आहेत. ते कुठल्याही स्वार्थी इच्छेने प्रेरित नसतं, अहेतुकी असतं कुठल्याही स्वार्थी हेतूशिवाय. आणि अप्रतिहता म्हणजे ते अखंड अविरत चालू राहतं. पण जीवात्म्याची जी स्वतंत्र इच्छा असते त्या जीवात्म्याच्या स्वतंत्र इच्छेपोटी जीवात्मा ह्या सुखाचा अनुभव वेगवेगळ्या स्तरांवर करतो. पण आणि जो मूलभूत सिद्धांत आहे भगवंतांशी त्याचा असलेला संबंध तो विसरून ह्या सुखाचा शोध घेण्याचा तो प्रयत्न करतो. आणि भगवंत हे परम आकर्षक आहेत म्हणून त्यांचं नाव कृष्ण आहे. पण आपण परम आकर्षक भगवंतांना सोडून त्यांना विसरून ह्या सुखाचा शोध, सुखाचा अनुभव करण्याचा प्रयत्न करतो. आणि भगवंत सर्व व्याप्त आहेत. ते प्रत्येक जीवाच्या, प्रत्येक वस्तूच्या मध्ये आहेत आणि प्रत्येक जीवाच्या बाहेरही वस्तूच्या बाहेरही त्यांचं अस्तित्व आहे. पण मनाचा स्वभाव असा आहे, मन एवढं क्लिष्ट प्रकारे विचार करतं की जेव्हा आपण भगवत विस्मृती आपल्याला कृष्ण विस्मृती होते, कृष्णाचा विसर पडतो, तेव्हा आपण अनेक नाना प्रकारचे कारणं देतो आणि अनेक प्रकारचे आपण पद्धती तयार करतो ह्या प्रकृतीचं शोषण करण्यासाठी आणि त्यातून तथाकथित आनंद प्राप्त करण्यासाठी. पण प्रकृतीचं शोषण करण्यामागे आणि वेगवेगळ्या तऱ्हांनी वेगवेगळ्या गोष्टींचं प्रयोजन करण्यामागे एकच हेतू असतो, आपल्या स्वार्थी ऐहिक सुखाचा शोध. आणि त्याला म्हणतात जनस्य मोहोयम अहम ममेती. शास्त्रात सांगितलेलं आहे की व्यक्ती मी आणि माझं ह्या संकल्पनेमध्ये एवढा ग्रस्त होतो, एवढा बद्ध होतो आणि त्यामुळे मी आणि माझं या संकल्पनेने ग्रस्त झालेला व्यक्ती विचार करतो हे मी माझं शरीर आहे, मी माझं मन आहे, ह्या मनाशी शरीराशी संबंधित सगळ्या गोष्टी माझ्या आहेत. पण कृष्ण भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये एक शांती सूत्र देतात. ते म्हणतात
की जर तुम्हाला खरी सुख शांती ह्या जीवनामध्ये प्राप्त करायची असेल, सुखी जीवनाचा अनुभव करायचा असेल, तर हे सूत्र आपण सर्वांनी स्वीकारायला हवं. कोणी म्हणेल मी तर कृष्णाचा भक्त नाही, तर मग मी कशाला हे सूत्र स्वीकारू. पण इथे सांगतात की तुम्ही प्रत्येक जीवात्मा हा भगवान श्रीकृष्णांचा अंश आहे आणि त्याला जरी कळत नसेल की तो कृष्णाचा भक्त आहे शाश्वत रीतीने, तरीही त्याची मूलभूत ओळख आहे. कृष्ण सांगतात भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम. म्हणतात की सर्व यज्ञांचा, सर्व तपस्यांचा भोक्ता मीच आहे. कृष्ण म्हणतात सर्व लोकांचा अधिपती मी आहे, सर्व लोक महेश्वरम, सगळ्या जीवांचा मी स्वामी आहे. आणि फक्त मी त्यांचा अधिपती नाही, तर सगळ्यांचा मी हितैषी आहे. सुहृदम सर्व भूतानाम, सर्व भूतांचा, सर्व जीवात्म्यांचा मी सुहृद आहे, सर्वोच्च हितचिंतक आहे. आणि हे सत्य जो जीवात्मा जाणतो, हे तत्वज्ञान जो जीवात्मा जाणून त्याचा अंगीकार करतो, ज्ञात्वा माम शांतीम रिच्छती, तो व्यक्ती परम शांतीचा अनुभव करतो. तर आपण ह्या सुखाचा अनुभव करत असतो, खऱ्या सुखाचा अनुभव. पण हा सुखाचा अनुभव जर आपण आपल्या बुद्धीने स्वीकारलं, आपल्या हृदयामध्ये स्वीकारलं की भगवान श्रीकृष्ण हे सर्व गोष्टींचे अधिपती आहेत, म्हणून त्यांना संतुष्ट करणे ही जीवनाची पूर्णता आहे. संसिद्धीर हरितोषणम, तर सर्व काही जे कार्य करावं आपण त्याचा उद्देश भगवान हरींची संतुष्टी असावा, आणि हेच सर्व गोष्टींची पूर्णता आहे. हरितोषणम, हरितोषणम म्हणजे फक्त भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करणे. आणि जेव्हा जीवात्मा ही श्रद्धा ठेवतो की भगवान श्रीकृष्ण हे सगळ्या जीवांचे परम सुहृद मित्र आहेत, तेव्हाच हे शक्य असतं. भगवंतांना हरी म्हटलं जातं कारण ते आपल्या हृदयामधलं, आपल्या जीवनामधलं सगळं जे अमंगळ आहे ते हरून घेतात आणि स्वतःला भक्ताच्या हवाले करतात. आणि हे कृष्ण फक्त आपल्या प्रेमापोटी करतात सगळ्या जीवात्म्यांवरती. मग भगवंतांचं प्रेम कसं कसं व्यक्त होतं, वेगवेगळ्या व्यक्तीवरती भगवंतांचं प्रेम वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होतं. तर एक खूप छान उदाहरण दिलं जातं की भगवान श्रीकृष्ण नृसिंहदेव रूपात प्रकट होतात आणि हिरण्यकश्यपूला ते मारतात. तर कुणी म्हणेल हिरण्यकश्यपू शी काय वैर होतं कृष्णाचं, प्रल्हादला त्रास दिला हिरण्यकश्यपूने, पण कृष्ण म्हणतात हिरण्यकश्यपू पण प्रल्हाद पण दोघं पण माझेच अंश आहेत. पण हिरण्यकश्यपूला जेव्हा दंड दिला तेव्हा त्याचा मानस समजवला जातो आचार्यांद्वारे. ते सांगतात की भगवान नृसिंहदेवांचं हिरण्यकश्यपूवर एवढं प्रेम होतं, लाखो करोडो पटींनी प्रेम होतं. जेवढं आपण आपल्या पती पत्नीवर, आपल्या मुलाबाळांवर प्रेम करू शकतो त्याच्यापेक्षा लाखो करोडो पटींनी नृसिंहदेवांचं हिरण्यकश्यपूवर प्रेम होतं. फक्त त्यांनी ते व्यक्त केलं प्रेम, ते हिरण्यकश्यपूच्या कल्याणासाठी व्यक्त केलं. आणि हिरण्यकश्यपूला भगवंत त्याच्या गरजेसाठी, त्याच्या भल्यासाठी काय गरजेचं आहे ते प्रदान करतात. आपण कृष्ण गीतेमध्ये सांगतात समोहम सर्वभूतेषु, मी कोणाची बाजू घेत नाही, कोणी माझा शत्रू नाही, सर्वजण माझ्यासाठी सारखेच आहेत. पण जसा आपण भगवंतांचा आश्रय घेणार त्या प्रकारे भगवान श्रीकृष्ण आपल्याला प्रतिसाद देतात. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. आणि अशा प्रकारे जर आपण भगवंतांची शरणागती घेतली, भक्तिभावाने त्यांची सेवा केली, तर कृष्ण तशा प्रकारे आपल्याशी संबंध ठेवतात. तर नृसिंहदेवांचा जो क्रोध आहे, जो क्रोध एवढा खूप भयानक क्रोध होता की शिवजी आणि ब्रह्मा, लक्ष्मीदेवी ह्या सुद्धा नृसिंहदेवांना क्रोधित बघून त्यांच्याजवळ जाऊ इच्छित नव्हते.
आणि शिवजींच्या क्रोधाने सगळ्या सृष्टीचा विनाश होतो प्रलयाच्या वेळी. तर असे शिवसुद्धा नृसिंहदेवांजवळ जाऊ इच्छित नव्हते. एवढा त्यांनी क्रोध व्यक्त केला, पण हा क्रोध पण नृसिंहदेवांचं हिरण्यकशिपूप्रती प्रेम होतं. आणि प्रल्हाद महाराजांनी हे जाणलं. प्रल्हाद महाराजांकडे सगळे सांगतात की जा बाबा, तुझ्यामुळे आले नृसिंहदेव, त्यांना शांत कर. प्रल्हाद महाराजांना कळालं की हा क्रोध नाही आहे नृसिंहदेवांचा, हे हिरण्यकशिपूबद्दल असलेलं प्रेम आहे. आणि अशा प्रकारे नृसिंहदेवांना प्रल्हाद महाराज खूप छान गोड प्रार्थनांनी शांत करू शकले. तर श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा सिंहाचल म्हणून एक तीर्थक्षेत्र आहे विशाखापट्टणमजवळ, तिथे वराह नृसिंहदेवांचं जेव्हा दर्शन करत होते, तेव्हा त्या विग्रहासमोर, नृसिंहदेवांच्या विग्रहासमोर हात जोडून चैतन्य महाप्रभू उभे राहतात आणि खूप सुंदर प्रार्थना ते म्हणतात. ते म्हणतात की तर श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात की भगवान नृसिंहदेव हे एका उग्र सिंहाप्रमाणे आहेत आणि हा सिंह आपल्या शिकारीसाठी खूप उग्र रूप धारण करतो, पण आपल्या छाव्यांसाठी, आपल्या पिल्लांसाठी ह्या सिंहाचं प्रेम खूप मृदू आणि सौम्य असतं. ते म्हणतात उग्रोपी अनुग्र एवायम स्वभक्तानाम नृकेशरी केशरीषु स्वपोतानाम अन्येषाम उग्रवित्तम. तर अशा प्रकारे जेव्हा सिंह एक आपलं शिकार दाताच्या जबड्यामध्ये घेऊन, आपल्या जबड्यामध्ये घेऊन जातो, तेव्हा ते शिकारीचा मृत्यू होतो. पण तोच सिंह जेव्हा आपल्या छाव्याला पकडतो आपल्या जबड्यामध्ये, तेव्हा त्या छाव्यासाठी ते प्रेमाचं प्रतीक असतं. तर अशा प्रकारे भगवान कृष्ण जेव्हा एका जीवाला दंड जरी देत असले, त्याच्यावर क्रोधित जरी होत असले, तरीही ते सर्वोच्च प्रेमाचं प्रतीक आहे भगवंतांचं त्या जीवाप्रती. कधी कधी भौतिक प्रकृतीमध्ये खूप उग्र रूप दिसतात आपल्याला, खूप उग्र प्रकार दिसतात, पण जो भक्त आहे, ज्याला भगवंतांमध्ये श्रद्धा आहे, त्यांच्यावर प्रेम आहे, कृष्णामध्ये श्रद्धा आणि प्रेम असेल, तर त्याला भगवंतांची कृपा अशा उग्र रूपांमध्ये सुद्धा जाणवते. भगवंत प्रत्येक जीवात्म्याच्या हृदयामध्ये निवास करतात आणि स्वतःला ते प्रकट करतात. तर श्रील प्रभुपादांच्या जीवनामधली एक कथा सांगितली जाते की जेव्हा दुसरं महायुद्ध चालू होतं 1945च्या आसपास, त्याच्या आधी, त्यावेळी कलकत्त्यामध्ये जपानचे जे विमान आहे ते बॉम्ब हल्ला करणार होते आणि त्यावेळी सगळे लोक पळून आपल्या जे छत्र असतात बनवलेले, सुरक्षा छत्र, जमिनीच्या खाली जे सुरुंग बनवलेले असतात त्याच्यामध्ये जाऊन आश्रय घेत होते. आणि प्रभुपाद त्यावेळी कचोरी पुरी तळत होते घरामध्ये आणि कीर्तन करत होते, कृष्ण कीर्तन, हरे कृष्ण कीर्तन करत होते. आणि प्रभुपाद म्हटले की मला कधी भीती जाणवलीच नाही, मला हे बॉम्ब म्हणजे कृष्णाचं एक रूप वाटलं. कारण प्रभुपादांची तयारी होती, जर ह्या बॉम्बमुळे त्यांचे शेकडो हजारो तुकडे झाले तरीही, किंवा त्यांचं रक्षण झालं भगवंतांद्वारे, तरीही त्यांना भगवंतांच्या प्रेमामध्ये पूर्णपणे विश्वास होता. तर हा खरा विश्वास असतो भगवंतांमध्ये. जसं काय आपल्याला वाटतं की आपण मंदिरात गेलो, हात जोडले, एक फूल ठेवलं, काही प्रार्थना केली, काही नवस बोलला, काही भेट चढवली, तर आपल्या इच्छा भगवान श्रीकृष्ण पूर्ण करतील, जर ते त्यांचं प्रेम असेल आपल्यावर तर. पण इथे सांगितलेलं आहे की भगवंतांचं प्रेम आपल्या इच्छेनुसार व्यक्त होत नसतं. भगवंतांचं प्रेम त्यांना कळतं आपल्यासाठी काय गरजेचं आहे, काय आवश्यक आहे, आणि त्यानुसार व्यक्त होतं. आणि व्यक्तीची एवढी श्रद्धा आणि एवढं प्रेम भगवंतांविषयी असायला हवं, कृष्णावर एवढं प्रेम, श्रद्धा असायला हवी की जीवनात कुठलीही गोष्ट घडली, चांगली असो वाईट गोष्ट, ती भगवंतांची कृपा म्हणून त्याला स्वीकारता येण्याची बुद्धी आणि शक्ती असायला हवी. तर आचार्यगण सांगतात
ते म्हणतात की मारोबी राखोवी जो इच्छा तोहा, ह्याला खरी शरणागती म्हटलेलं आहे. श्रील भक्तिविनोद ठाकूर जे महान संत आहेत, आचार्य आहेत, ते प्रार्थना करतात, हे प्रभू तुम्ही माझं रक्षण करा किंवा तुम्ही माझा घात करा, मला मारून टाका. हे तुमचं कार्य, म्हणजे हा तुमचा अधिकार आहे. मी तर तुमचा कुठल्याही अटीशिवाय मी तुमचा एक सेवक आहे. म्हणजे माझी काही अट नाही की तुम्ही असं कराल तरच मी तुमचा सेवक आहे. श्रीमद भागवतमध्ये हे जे मूलभूत सत्य आहेत, सिद्धांत आहेत, ते सांगितले गेलेले आहेत. ह्या कथेमध्ये बरेच धडे आपल्याला मिळतात. आणि ही कथा जी समुद्रमंथनाची लीला आहे, मोहिनी मूर्ती प्रकट होतात, मोहिनी अवतार प्रकट होतात, त्यांची लीला आहे, ही खूपच बारकाईने, खूप आकर्षकपणे, खूप अशी रोचकपणे सांगितली जाते. आणि पुराणांमध्ये विशेष करून श्रीमद भागवतम, ज्याला महापुराण म्हटलं जातं, त्याची ही विशेषता आहे की हे जे मूलभूत सिद्धांत आहेत हे एवढ्या सुंदर रीतीने आपलं चित्त आकर्षण करण्यासारखे सांगितले जातात. पण ह्या कथा आपण ऐकतो, समुद्रमंथनाची कथा आपण बालपणापासून ऐकतोय, अशा वेगवेगळ्या कथा ऐकतो, हे तथ्य ऐकतो, सत्य ऐकतो, सिद्धांत ऐकतो महापुराणामधले, भागवतचे. पण त्याचा लाभ किती होतो ह्याच्यासाठी एक पद्धत आहे. किती जास्त लाभ होऊ शकतो सांगितलं आहे की जर आपल्याला भूक असेल तरच आपल्याला जेवण खाण्याची इच्छा होते, जेवण पचतं. जर भूक नसेल, पोट भरलेलं असेल आणि कितीही पंचपक्वान्न समोर ठेवले आणि आपण जिभेला चांगलं वाटतं तर म्हणून खाल्ले पण पचणार नाहीत, आधी पोटात जागा नसेल, पचनशक्ती तेवढी नसेल, तर मग माणूस उलटी करेल, जुलाब होतील, अपचन होईल, तब्येत खराब होईल. त्याचप्रमाणे जर आपण हे तत्व ऐकले पण ते जर पचले नाहीत आपल्याला, जर ते आपण पचवू शकलो नाही, अंगीकार करू शकलो नाही, तर मग त्याचा लाभ पूर्णपणे होत नाही. आणि भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये हे सिद्धांत पचवण्याची कसोटी सांगतात. सिद्धांत हे पचवण्यासाठी काय गरजेचं आहे ते म्हणतात, भक्तोसी मे सखाचेती रहस्य हे तर उत्तम. अर्जुनाला म्हणतात, तू माझा भक्त आहेस, तू माझा सखा आहेस, म्हणून हे सगळे सिद्धांत तू समजू शकतोस, तू माझी ईर्ष्या करत नाहीस. आणि भगवद्गीतेमध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी ज्ञान सांगितलेलं आहे. पण जोपर्यंत विनम्रता आणि भक्तिभाव नसेल, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, म्हणजे आपण जर गुरूंचा आश्रय घेतला नाही, त्यांची सेवा केली नाही, त्यांना विनम्र भावाने प्रश्न विचारले नाही, तर जर आपल्याकडे ही मानसिकता नसेल, तर मग जे तत्व आपण ऐकतोय, सिद्धांत ऐकतोय श्रीमद भागवतामध्ये, शास्त्रांमध्ये, ते आपण पचवू शकत नाही. हे फक्त आपल्या बुद्धीमध्ये राहतील, आपले श्लोक पाठ असतील, आपल्या मनामध्ये ह्या गोष्टी राहतील, पण त्या हृदयाला स्पर्श करणार नाहीत आणि आपला जो आत्मा आहे तो जागृत होणार नाही. म्हणून व्यासदेव जेव्हा हे पुराण लिहितात तेव्हा ते आपला पुत्र शुकदेव गोस्वामी ह्यांना शक्ती प्रदान करतात, जेणेकरून हे सगळे जे तत्व आहेत, आध्यात्मिक तत्व आहेत, सिद्धांत आहेत, ह्याचं विवेचन ते खूप आकर्षक अशा कथांमध्ये करतील. आणि आपण बघतोय की ह्या कथा सगळ्या सत्य कथा आहेत. असं नाही की फक्त मुलांना आवडेल असुर आणि देवतांची कथा आणि आपल्या टी व्हीवर त्याची सिरियल बघायला आवडेल म्हणून ही कल्पना, पौराणिक कल्पना आहे आणि ही घडलेलीच नाही कधी, हे तर एक दंतकथा आहे.
कोणी म्हणेल दुधाचा समुद्र कोण बघितला आहे, दूध एवढा महाग आहे 100 रुपये लिटर, आणि दुधाचा समुद्र इथे तर खाऱ्या पाण्याचा समुद्रच दिसत नाही लांब लांबवर, दुधाचा समुद्र कोणी बघितलेला आहे. पण आपण एक गोष्ट विचार करायला हवी की ह्या जगामध्ये पण ज्या बऱ्याच गोष्टी आपण बघतो त्याच्यामध्ये खूप अद्भुत त्या गोष्टी खूप अद्भुत आहेत आणि खूप म्हणजे कमालची त्यात कलाकुसर आहे, कमालचं त्यात तंत्रज्ञान वापरलेलं आहे. प्रत्येक कीटक, प्रत्येक वृक्ष, प्रत्येक प्राणी, मनुष्य, जी गोष्ट आपण बघतो त्याच्यामध्ये एक पूर्ण एक मोठं तंत्रज्ञान वापरलेलं दिसतंय आपल्याला आणि एवढं सुबक रीतीने ते कार्य करतं. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो, प्रत्येक व्यक्तीची कार्य करण्याची पद्धती वेगळी असते. तर अशा प्रकारे आपण बघतो की जर थोड्या मोकळ्या मनाने आपण विचार केला तर आपल्याला समजतं की ह्या गोष्टींच्या मागे भगवंतांचा हात आहे. तर प्रत्येक व्यक्तीला वाटतं की मी जो विचार करतोय तोच खरा आहे, पण दुसरा व्यक्ती जो विचार करेल तो वेगळा असतो. म्हणून ह्याच्यामधून मतभेद उत्पन्न होतात. कोणी म्हणेल की मी भारतीय आहे, कोणी म्हणेल मी माणूस आहे, कोणी म्हणेल मी मराठी आहे, कोणी म्हणेल मी हिंदी आहे, कोणी म्हणेल मी हिंदू आहे, कोणी म्हणेल मी मुस्लिम आहे. तर आणि प्रत्येकाला वाटतं की मी श्रेष्ठ आहे, मी माणूस आहे म्हणून मी श्रेष्ठ आहे, प्राण्यांना जगण्याचा अधिकार नाही, प्राणी कमी बुद्धिमान आहे, देवाने सगळी बुद्धी माणसांना दिलेली आहे म्हणून प्राण्यांचा तो कसाही वापर करू शकतो. तर अशा प्रकारे भेदभाव, मतभेद उत्पन्न होतात आणि हेच बीज असतं की एक देश दुसऱ्या देशाशी भांडतो, एक राष्ट्र एक धर्म, एक जो पंथ आहे तो दुसऱ्या पंथाविरुद्ध होतो. आणि हे सगळे ह्या सगळ्या गोष्टी खूप उथळ आधारावर उथळ आधार आहे ह्या सगळ्या गोष्टींचा. म्हणजे मी जर एका गोष्टीशी स्वतःचा संबंध जोडतो तर ती गोष्ट चांगली असायला हवी आणि तेच सत्य असायला हवं. म्हणजे मी जर विचार केला तर तीच खरी गोष्ट आहे. पण आपल्या समजण्याच्या मर्यादेच्या पलीकडे ही भौतिक सृष्टी आहे आणि ही खूप अद्भुत सृष्टी आहे भगवंतांची. आणि ह्या सृष्टीतून कशा प्रकारे भगवंत खूप अद्भुतरित्या कार्य करतात जर आपण खुल्या मनाने विचार केला तर आपल्याला खूप आश्चर्य होणार नाही की असुर आणि देवता क्षीरसागराचं मंथन करत आहेत. तर क्षीरसागराचं मंथन ही जी घटना आहे ही घटना आपल्याला बरेच धडे देते, जसं आपण आधी पण चर्चा केली. जेव्हा व्यक्ती भगवत भक्तीचा मार्ग स्वीकारतो, आध्यात्मिक मार्ग स्वीकारतो, तेव्हा त्याच्या मार्गावर बरेच अडथळे येत असतात आणि त्याच्या मार्गामध्ये बऱ्याच त्याला भेटी पण प्राप्त होतात, बरेच त्याला आकर्षणं पण प्रकट होतात त्याच्या मार्गामध्ये. पण जर आपल्यामध्ये सहनशीलता असेल, धैर्य असेल आणि श्रद्धा असेल भगवान श्रीकृष्णांमध्ये, तर आपण सुविधा आले किंवा अडथळे आले तरीही आपण भगवत भक्तीचा मार्ग सोडत नाही. तर श्रीमद भागवतम आपल्या मोहाला आपला जो मोह आहे, आपली जी मोहक विचारधारणा आहे त्याचं खंडन करते. देवता हे भगवंतांजवळ येतात कारण असुरांनी त्यांचं राज्य हिरावून घेतलेलं आहे आणि असुर खूप शक्तिशाली झालेले आहेत आणि भगवान विष्णूंकडे प्रार्थना करतात क्षीरसागराच्या तटावर. आणि त्यानंतर भगवान विष्णू त्यांना एक तोडगा सांगतात की तुम्ही असुरांशी तह करा आणि असुरांसोबत तुम्ही समुद्र मंथन करा. खूप कठोर परिश्रम करतात, शेकडो वर्ष, कितीतरी वर्ष त्यांना जी गोष्ट प्राप्त करायची त्याच्यासाठी. पण जरी त्यांना अमृताचा कुंभ प्राप्त झाला तरीही तोपर्यंतही त्यांना सहज गोष्ट नव्हती ती. अमृताचा कुंभ प्राप्त झाल्यानंतरही ती सोपी गोष्ट नव्हती त्यांच्यासाठी.
तर ही घटना अशी आहे, बली महाराज जे असुरांचे राजा आहेत, खूप शक्तिशाली, देवतांवर विजय प्राप्त करतात. देवता सगळे निराधार झालेले आहेत, बेघर झालेत, त्यांच्याकडे त्यांची शक्ती उरलेली नाही, त्यांचं कर्तव्य करता येत नाही त्यांना. त्यांचे सगळे मालमत्ता हिरावून घेतली बली महाराजांनी. आणि अशा प्रकारे आपण बघतो की लोक स्वर्ग प्राप्तीसाठी धर्मकार्य करतात ह्या जगामध्ये, पण स्वर्गामध्ये पण कधी कधी अशा घटना घडतात. तर हे तत्व समजणं खूप गरजेचं आहे. ह्या जगामध्ये देवतांना जर अशा घटनांना सामोरं जावं लागतं, तर आपण जे नगण्य क्षुद्र छोटे छोटे मनुष्य आहोत या पृथ्वीवर, त्यांची काय गती. सांगतात ह्या श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे की ह्या जगामध्ये पावलो पावली विपदा असतं, पदम पदम विपदाम न तेषाम. व्यक्तीची इच्छा असो की नसो, त्याला विपदांचा सामना करावाच लागतो. कृष्ण गीतेमध्ये सांगतात 8व्या अध्यायामध्ये, आ ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तिनो अर्जुना माम उपेत्य तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. म्हणजे ह्या जगामध्ये विश्वामध्ये सगळ्यात उच्च लोक जो ब्रह्मलोक आहे, त्या लोकापासून तर सगळ्यात कनिष्ठ लोक पाताळ लोकापर्यंत जिथे जिथे व्यक्ती जाणार तिथे त्याला दुःखांचा सामना करावाच लागतो. आणि इथे प्रत्येक गोष्ट ही क्षणभंगूर आहे. आणि फक्त एकच गोष्ट ठाम आहे इथे की भौतिक प्रकृती ही खूपच अस्थिर आहे, म्हणजे सतत बदल होतच असतात, पुनरावर्तीनं अर्जुना. आणि कृष्ण हे ह्या सृष्टीचे निर्माता आहेत, त्यांना माहिती आहे सृष्टी कशी कार्य करते. आणि ते स्वतः सांगतात, जसं एखादं मशीन बनतं तेव्हा त्याचं मॅन्युअल, जो निर्माता आहे तो मॅन्युअल देतो मशीनचं माहितीपत्र. त्या माहितीपत्रात सांगतं ही मशीन कशी कार्य करेल. कृष्ण सांगतात हे जग असंच कार्य करणार आहे. आपण ह्या जगामध्ये वेगवेगळ्या भौतिक योजनांनी सुखी राहण्याचा प्रयत्न करतो, पण जे देवता मनुष्यांपेक्षा कितीतरी प्रगल्भ बुद्धीचे, कितीतरी जास्त त्यांच्याकडे साधनं आहेत सुखी जीवन जगण्याचे, त्यांनाही हे शक्य नाही. मग मनुष्यांना कसं शक्य असेल. श्रीमद भागवतमध्ये आपला जो मोह आहे ह्या जगामध्ये सुख शोधण्याचा आणि आपण यशस्वी होऊ याचा, हा मोह तोडला जातो. जोपर्यंत आपला हा मोह खंडित होत नाही तोपर्यंत खरं जे सत्य आहे श्रीमद भागवतमचं, भगवंतांचा आश्रय घेणे, ह्याचं महत्त्व आपण जाणू शकत नाही. ईशोपनिषदात सांगितलेलं आहे, विद्यामचे अविद्यामचे यस्तद वेदो भयमसह. म्हणजे आपल्याला आध्यात्मिक विद्या जी आहे ती बरोबर समजण्यासाठी अविद्या म्हणजे ह्या भौतिक जगाचा मोह कसा कार्य करतो हे समजणं, ह्याचा सिद्धांत समजणं गरजेचं आहे. तेव्हाच आपली ह्या भौतिक जगामध्ये सुखी होण्याची श्रद्धा, सुखी होण्याचा जो मोह आहे तो नष्ट होईल. आणि त्याच वेळी आपण भगवान श्रीकृष्णांचा मनोभावे आश्रय घेऊ शकतो. तर आपली जी श्रद्धा आहे ही अशी ह्या मोहामधली श्रद्धा की ह्या जगामध्ये आपण शाश्वत सुखाचा शोध घेऊ शकतो, ही श्रद्धा तुटणे गरजेचं आहे. आणि इथे देवता जे महान भक्त आहेत भगवंतांचे, आणि आपण देवतांचा आदर सन्मान करायला हवा, पण ते जेव्हा एखादी चूक घडते त्यांच्या हातून, ती खूप मोठी गंभीर चूक असते. आणि गंभीर चूक म्हणजे काय, तर त्यांची चूक श्रीमद भागवतममध्ये तिचा उल्लेख होतो. आपण काही छोटी मोठी चूक केली, कितीही मोठी चूक केली तरी आपला काही उल्लेख तसा होत नाही, पण देवतांच्या चुकीचा श्रीमद भागवतमध्ये उल्लेख होतो. सगळ्या जगावर त्यांच्या चुकीचा परिणाम होतो. आणि इथे पहिला धडा आहे समुद्रमंथन लीलेचा, की जेव्हा महात्म्यांचा अपमान होतो, महात्म्यांप्रती आपण अपराध करतो, तेव्हा आपली सगळी शक्ती नष्ट होते. भगवान श्रीकृष्ण आपली कृपा काढून घेतात, जेणेकरून आपल्याला योग्य धडा मिळेल, आपली बुद्धी ताळ्यावर येईल. आणि ही पण एक भगवंतांची कृपा आहे. देवता सर्व काही गमावतात आणि आपला मनोभाव असतो
की जेव्हा सगळं काही व्यवस्थित चालू आहे त्यावेळी मला वाटतं की मी ह्या व्यवसायाचा निर्माता आहे, मी ह्या घराचा पालक आहे, मी पिता आहे, पत्नी आहे, मी मोठा समाजसेवक आहे. पण जेव्हा सगळ्या गोष्टी आपल्या मनाविरुद्ध जातात, आपल्या इच्छेविरुद्ध, तेव्हा मग व्यक्तीला समजतं की मी करता नाही. मग त्यावेळी जेव्हा सगळ्यात अंतिम तुटण्याचा क्षण येईल त्यावेळी तो भगवान श्रीकृष्णांचा आश्रय घेतो. कुंती महाराणी सांगतात की 4 प्रकारचे लोक भगवंतांचा आश्रय घेऊ शकत नाहीत. जन्म ऐश्वर्य श्रुत श्रीभीर एदमान वदह पुमान. ज्याचा उच्च कुळातला जन्म आहे, जो ऐश्वर्यवान आहे, जो खूप विद्वान आहे, जो खूप सुंदर आहे, हे 4 प्रकारचे लोक एवढे उन्मत्त होतात आपल्या ऐश्वर्यामुळे की ते सहसा भगवंतांचा मनोभावी आश्रय घेऊ इच्छित नाहीत. आणि त्यामुळे ते थोडे शिथिल होतात, गर्विष्ठ बनतात. त्यांना वाटतं की आम्ही करता आहोत. पण श्रील प्रभुपाद सांगतात की भगवंत जेव्हा एका व्यक्तीवर कृपा करतात, यस्य अहम अनुग्रहणामी हरिष्ये तद धनम शनै, तेव्हा ते सगळं काही हिरावून घेतात त्या व्यक्तीकडून. आणि देवतांची स्थिती इथे तशी झाली. मग विष्णूंजवळ जातात देवता, खूप आतुरतेने आश्रय घेतात, रडून रडून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असं कीर्तन करत भगवंतांचा आश्रय घेतात. आणि भगवंत त्यांना एक धडा देऊ इच्छितात. ते सांगतात, त्यांच्या माध्यमातून सर्व जीवात्म्यांना ते एक छान धडा देऊ इच्छितात. ती ही कथा, ही समुद्रमंथनाची लीला अशा खूप आकर्षक प्रकारे नियोजित करतात. आणि ह्या कथेमध्ये आपल्याला राजकारण, मनोविज्ञान, इतिहास आणि तडजोड कशी करावी ह्या सगळ्या गोष्टी दिसून येतात. देवतांना सांगतात की बघा, असुर सध्या तुमच्यापेक्षा खूप शक्तिशाली आहेत आणि आता तुम्ही त्यांच्याशी युद्ध करू शकत नाही. त्यांच्याशी तुम्ही तह करा, तडजोड करून घ्या आणि तडजोड करून तुमचा हेतू साध्य करून घ्या. तुम्हाला अमृताची गरज आहे सध्या. अमृत प्राप्त करून तुम्ही तुमची शक्ती परत प्राप्त करू शकता. तर हा जो तडजोडीचा सिद्धांत आहे, सामंजस्याचा सिद्धांत आहे, हा सिद्धांत वेगवेगळ्या स्तरांवर लागू होतो. जेव्हा व्यक्ती घरामध्ये राहतो, घरामध्ये मुलगा मुलगी, पती पत्नी, आई वडील आणि मुलगा मुलगी ह्यांच्यामधले जे संबंध आहेत ते थोडे ताणले जातात. किंवा गुरु भाऊ, गुरु बहिणी ह्यांच्यामधले संबंध ताणले जातात. त्यावेळी जेव्हा एक उच्च सिद्धांत आपण मनात ठेवतो की आपलं जे ध्येय आहे जीवनाचं, त्या ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी भांडण करून काही लाभ नाही, तेव्हा व्यक्ती मुलांच्या भल्यासाठी एक उच्च सिद्धांत मनात ठेवून की भगवंतांसमोर आपण शपथ घेतलेली आहे, आपण लग्न भगवंतांसमोर केलेलं आहे, त्यासाठी आपण एकत्र राहायला हवं. तर हे सांगितलेले ही संस्कृती असते, ही सभ्यता आहे. तर जर उच्च सिद्धांत आपण समोर ठेवला तर आपण छोट्या मोठ्या गोष्टींना दुर्लक्ष करायला हवं, भगवान श्रीकृष्णांना, गुरूंना, वैष्णवांना संतुष्ट करण्यासाठी. आणि जर आपल्या समोर उच्च सिद्धांत असेल आणि तोच आपलं ध्येय आहे तर मग बाकी गोष्टी आपण जुळवून घेऊ शकतो. तर भगवान श्रीकृष्ण इथे शिकवतात आपल्या सर्वांना की कशा प्रकारे ह्या जगामध्ये आपण ह्या जगातल्या सगळ्या गोष्टींशी कसं जुळवून घ्यायला हवं. आणि सांगतात की देव आणि दानव ह्यांच्यामध्ये एक गोष्टींमध्ये साम्य आहे. ते आहे की सगळे सुखाचा शोध घेतात
देव आणि असुर यांचा जो स्वभाव आहे तो पूर्णपणे वेगवेगळा असतो आणि हे सगळे मोठे मोठे खूप अभिमानी गर्विष्ठ लोकपाल आहेत, सगळे विश्वाचे संचालक आहेत. आणि देव आणि असुर ह्यांच्यामध्ये एकाही गोष्टीवर सहमती नसते. तात्विकरित्या सामाजिकरित्या प्रत्येक गोष्टीने एकमेकांचे ते विरोधी आहेत. पण एकच गोष्ट आहे त्यांच्यामध्ये जी सारखी आहे, ते सगळे देव किंवा दानव सुखाचा शोध घेतात आणि सुखाविषयी त्यांच्या वेगवेगळे कल्पना आहेत. देवतांसाठी सुखाचं जी संकल्पना आहे, सुखाची संकल्पना ती असते सत्वगुणी सुख प्राप्त करणे. असुरांची सुखाची संकल्पना असते राजसिक आणि तामसिक स्तरावरचं सुख प्राप्त करणे. जरी सुखाचा शोध घेतात पण त्यांना भगवान विष्णूंना माहिती आहे, खूप निपुण आहेत भगवान विष्णू, खूप बुद्धिमान आहेत. ते विचार करतात की दोघांनाही जर सुखाचा अनुभव करायचा असेल जास्तीत जास्त तर अमृताची गरज आहे. आणि अमृतामुळे व्यक्तीची सुख अनुभव करण्याची शक्ती खूप पटींनी वाढते, लाखो हजारो पटींनी वाढते. आणि प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते निरोगी राहावं, जास्त काळ प्रदीर्घ काळ जीवन जगावं, जेणेकरून आपल्या सुखाचा अनुभव अखंड करता येईल आणि अमृताने ही आपली गरज पूर्ण होईल. तर हा जोडणारी गोष्ट आहे. अमृत देवतांनाही गरजेचं आहे, असुरांनाही गरजेचं आहे. तर भगवान विष्णू देवता असुरांना एकत्र आणतात आणि एकाच हेतूने देव दानव दोघेही कार्य करतात. आणि जो उच्च सिद्धांत होता तो होता अमृताची प्राप्ती करणे. आणि अशा प्रकारे त्यांच्यामध्ये कितीही भेदभाव असले, हजारो लाखो भेदभाव असले, तरी एका मुद्द्यावर ते सगळे सहमत झाले. तर कृष्ण भक्ती ही अशा प्रकारे अमृत प्राप्तीवर आधारित आहे. आपल्याला कृष्ण प्रेमाचं अमृत जर हवं असेल तर जे मनमुटाव आहेत ते आपण त्याच्यामध्ये मनमुटाव आपण उलगडून घ्यायला हवेत, त्याचा आपण उलगडा करून घ्यायला हवा. वैष्णव ह्यांचं एक ध्येय असतं भगवत प्रेमाची प्राप्ती करणे, कृष्ण प्रेमाची प्राप्ती करणे, भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करणे. आणि आपल्या सर्वांची इच्छा असते की हे भगवत प्रेम जागृत व्हावं. जरी आपले जे आधीचे संस्कार आहेत, आपण वेगवेगळ्या प्रकारे वाढलेलो असलो, वेगवेगळे जीवनाचे अनुभव आपण घेतलेले असते, तरीही सगळ्यांचं आपलं ध्येय असतं भगवत भक्तांचं की कृष्ण भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करणे. तर हा सिद्धांत लक्षात ठेवून आपण बाकी सगळ्या गोष्टी जुळवून घेतो आणि हा उच्च सिद्धांत स्वीकारून आपण इतरांसोबत सहजीवन जगण्याचा अनुभव करतो. ह्यालाच कृष्ण भावनामृत म्हटलेलं आहे. तर ही एक योजना होती असुरांची आणि देवतांची. एकमेकांना मारणारे लोक, एकमेकांना चा द्वेष करणारे लोक, खूप सिद्धांतामध्ये त्यांचे विरोधाभास आहे, त्यांचं जीवन जगण्याची शैली वेगवेगळी आहे, तरी एकत्र आले आणि भगवान श्रीकृष्ण त्यांना एकाच योजनेवर काम करायला लावतात, एकच परियोजना देतात त्यांना. पण जर आपण हा जो सिद्धांत आहे हा विसरलो आपल्या अहंकारामुळे, तर मग आपण आपलं ध्येय साध्य करू शकत नाही. श्रील प्रभुपाद उदाहरण देतात की पहिलं महायुद्ध झालं जगामध्ये, त्यानंतर मग दुसरं महायुद्ध होऊ नये म्हणून सगळ्या देशांनी मिळून लीग ऑफ नेशन्सची स्थापना केली. आणि दुसरं महायुद्ध झालं त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली. पण तरीही आजही युद्ध चालू आहे देशादेशांमध्ये, कारण ते विसरले, सगळे देश विसरतात की जो मूलभूत तत्व आहे सगळ्यांना जोडणारं, त्या तत्वाबद्दल कोणी विचार करत नाही. भगवान श्रीकृष्णांशी कसे सगळे लोक संबंधित आहेत त्याचा विचार करत नाही. तर आता सगळं देवता आणि असुर एक झाले,
त्यांचा संघ बनला. जरी त्यांचे हेतू वेगवेगळे होते तरी आता अमृतासाठी एकत्र आले. आणि मग एवढा मोठा त्यांनी समुद्र मंथन केलं. समुद्राच्या काठी जातात, मंदराचल पर्वत घेतात, मंदराचल पर्वत बुडायला लागतो, भगवंतांकडे जातात, त्यांचे हाडं तुटतात, जखमा होतात, चिरडले जातात मंदार पर्वताखाली. भगवान श्रीकृष्णांकडे जातात, खूप निराधार होऊन प्रार्थना करतात. श्रीकृष्ण आपल्या पाठीवर त्या पर्वताला धारण करतात. वसुकी जो सर्प आहे त्याची दोरी बनवली जाते. तर देव असुरांमध्ये त्याच्यासाठी भांडण होतं की कुणी या दोरीचं तोंड घ्यावं. तर असुर म्हणतात की आम्ही तोंड पकडणार. तर त्यांचा मान मोठा, मग असुर तोंड पकडतात, सगळं विष त्यांना सोसावं लागतं. तर अशा प्रकारे मानाची अपेक्षा करून जर व्यक्तीने पद स्वीकारलं तर त्याला कष्ट प्राप्त होतात. हा एक धडा इथे सांगतात की जर मानाची अपेक्षा करून व्यक्तीने एखादं पद स्वीकारलं, सेवेसाठी पद स्वीकारलं नसेल, तर त्या पदामध्ये जर त्याला कष्ट आले तर ते कष्ट तो सहन करू शकत नाही. पण जर सेवामधून पद स्वीकारलं तर त्याच्यामध्ये जे कष्ट पण येतात ते त्याला त्रास देत नाही, ते तो सेवा म्हणून स्वीकारतो. तर अशा प्रकारे अकिंचन गोचर जेव्हा कुंतीदेवी म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ असा होत नाही की व्यक्तीने एकदम भिकारी, एकदम कुरूप, एकदम शक्तिशून्य बनावं. त्याचा अर्थ आहे अकिंचन गोचर म्हणजे व्यक्तीने आपल्याला जे पद प्राप्त आहे, आपल्याकडे जे सौभाग्य प्राप्त आहे, त्याचा गर्व न करता भगवंतांच्या सेवेसाठी उपयोग करावा. तर ह्या जगामध्ये सुखदुःख येतच असतात. मात्रा स्पर्शास कोणते शीतोष्ण सुखदुःखदा आगमा पायीन अनित्य अस्ताम तितिक्षस्व भारत. तर हे जे सगळे द्वंद्व आपल्या जीवनामध्ये येतात ते आपण सहन करतो, कारण ते येतात आणि जातात आणि आपण त्यांचा जास्त विचार करत नाही. तर मग कृष्णसुद्धा विचार करून वासुकीला थंड करण्यासाठी हे पाठवतात, पाऊस पाठवतात. तिथे अनेक कष्ट, अनेक अडथळे येतात, कष्ट उत्पन्न होतात. खूप प्रदीर्घ काळ मंथन चालतं आणि मंथनानंतर आता सगळ्यांची इच्छा अपेक्षा आहे की आता अमृतच प्रकट होणार लगेच. पण तरीही काहीच निघत नाही बाहेर. आणि एवढं जीवन धोक्यात टाकून, एवढे काबाड कष्ट करून, दोन जे द्वेषी आहेत एकमेकांचे, शत्रू आहेत एकमेकांचे, पण भगवंतांच्याच परिवाराचे ते भाग आहेत, ते एकत्र येतात. आणि आपण तसं बघितलं तर देव आणि दानव, देव आणि असुर हे एकाच पित्याकडून आलेले आहेत. कश्यप मुनी त्यांचे पिता आहेत, ते सावत्र भाऊ आहेत एकमेकांचे. पण ते एकत्र एवढा कष्ट करतात आणि समुद्रातून उत्पन्न होतं विष, हलाहल कालकूट विष. आणि परिणाम एकदम उलटा झाला. म्हणजे पाहिजे होतं अमृत, निघालं विष. आणि ते म्हटले असते की चला आता आपल्याला की पाहिजे तसं फळ मिळालं नाही, आता सोडून द्या, हे घरी जाऊन आराम करू. अमृतासाठी कष्ट केले आणि प्राप्त झालं विष. तर त्यांना भगवान विष्णूंच्या शब्दांमध्ये विश्वास होता आणि त्यांना माहिती होतं अमृत प्रकट होणार आहे. तर अशा प्रकारे आपल्या श्रद्धेची ही परीक्षा असते कधी कधी, की आपण जप करतो, किती वर्षांपासून जप करतो, तरीही अजून काही अमृत दिसत नाही, चित्तशुद्धी होत नाही, भगवत साक्षात्कार होत नाही, अजूनही विषच बाहेर पडत आहे. तर इथे सगळे श्रद्धा ठेवतात आणि चालू ठेवतात. भगवान शिव तिथे विषप्राशन करतात सगळ्या जीवांच्या कल्याणासाठी. आणि मग पुढे समुद्रमंथन चालू राहतं. नंतर खूप आकर्षक गोष्टी, उच्चेश्रव हत्ती, उच्चेश्रव घोडा, नंतर ऐरावत हत्ती, कौस्तुभ मणी, लक्ष्मी देवी, आणि खूप आकर्षक गोष्टी प्रकट होतात. आणि भगवान विष्णूंनी सांगितलेलं आहे की तुम्ही ह्या गोष्टींवर आसक्त होऊ नका. ज्या गोष्टी येतील त्याच्यावर जास्त लक्ष देऊ नका. तुमचा जो शोध आहे, अमृताचा शोध, तो चालू ठेवा. तर सगळे परत त्यांचा जो
केंद्र आहे, म्हणजे त्यांचा फोकस आहे तो परत अमृत समुद्र मंथनावरच असतो. तर हे सगळे जे आकर्षणं असतात हे पण एक प्रकारे अडथळे असतात आपल्या ध्येयाच्या मध्ये, की काही सुखसुविधा प्राप्त झाली तर कोणाला वाटेल की मला ही सुखसुविधा प्राप्त आहे आता भगवंतांच्या कृपेने, ह्याचा उपभोग घ्यावा. तसं हनुमानजी जातात सीतामातेचा शोध घेण्यासाठी, त्यांना वेगवेगळे प्रलोभनं दिली जातात रस्त्यामध्ये, की इथे येऊन थोडा तुम्ही सोन्याच्या पर्वतावर बसून जा, नंतर सीतामातेचा शोध करा. पण हनुमानजी तिथे प्रभावित होत नाहीत ह्या सगळ्या प्रलोभनाने. आणि कितीही अडथळे आले, कष्ट जरी आले तरी त्यांनी ते विचलितही होत नाही. सुरसा त्यांना गिळून टाकण्याचा प्रयत्न करते तरीही ते विचलित होत नाही. तर अशा प्रकारे जो भक्त असतो हा सारग्राही असतो. सारग्राही म्हणजे त्यात सगळ्यात महत्त्वाची काही गोष्ट आहे त्याच्यावर तो आपलं मन केंद्रित ठेवतो. मग त्यानंतर धन्वंतरी भगवान प्रकट होतात अमृताचा कुंभ घेऊन, आणि अमृताचा कुंभ घेऊन प्रकट झाले आणि सगळ्या देव असुरांच्या एवढ्या मोठ्या संघर्षाचं, एवढ्या प्रयत्नाचं हे फळ आहे. आणि ते असुर हा अमृताचा कलश घेऊन पळून जातात आणि देवतांकडे शक्तीने युद्ध करण्याची त्यांच्यासाठी. आणि देवतांना माहिती आहे की आता आपली परिस्थिती एक होती, आधी आपले घरं नव्हते, आपली सगळी कार्य करण्याची क्षमता क्षीण झाली, आणि आता आपण अमृतासाठी हे केलं की अमृत मिळून आपण असुरांसमोर उभे राहू शकतो. पण आता असुरांकडे गेलं अमृत आणि त्यांनी हे पिलं तर त्यांची शक्ती हजारो लाखो कोटींनी आणखी वाढणार. म्हणजे आपला काय फायदा झाला एवढं सगळं करून. भगवान विष्णूच्या गोष्टी ऐकल्या, सगळं केलं. तर ते एक देवता कृष्ण देवता भगवंतांकडे जातात, म्हणतात तुमचे मदत करा प्रभू. आणि नंतर सगळे एवढे एकदम निराधार झालेत, हताश झालेत, खिन्न झालेत, आणि सगळं अमृत असुरांच्या ताब्यात आहे. आणि त्यावेळी जेव्हा ते खूप क्रंदन करतात, भगवंतांचा आश्रय घेतात, पण असुरांमध्ये एक त्रुटी उत्पन्न होते त्याच वेळी. आणि प्रत्येकाला वाटतं की अमृत पिण्याचा मान सगळ्यात आधी मला मिळावा. प्रत्येकजण विचार करतो की इतरांपेक्षा जास्त पात्र मी आहे, आणि ते ह्या अमृतासाठी भांडतात, एकमेकांचा द्वेष करू लागतात, एकमेकांचे शत्रू बनतात एकाच गोष्टीवरून की मला आधी अमृत प्यायचं आहे. आणि अशा प्रकारे भांडताना ते काही सर्वसाधारण गंमत भांडत नसतात, तर ते एकदम त्यांच्या हृदयामध्ये ईर्ष्या आहे एकमेकांप्रती, एकमेकांचे शत्रू बनलेले आहेत. पण जरी ते जिंकले होते देवतांशी युद्ध करून, तरीही ते स्वतः ह्या अमृताचा भोग घेऊ शकत नव्हते. जरी त्यांच्या ताब्यात अमृत होतं तरीही ते भोग घेऊ शकले नाही. तर ही एका कर्मी व्यक्तीची मानसिकता असते आणि भक्तांची मानसिकता वेगळी असते. तर सांगतात की कृष्ण भावनेमध्ये पण आपल्याला श्री चैतन्य चरितामृतमध्ये सांगितलेलं आहे की जो वैष्णव आहे तो इतर भक्तांना अमृत देण्यासाठी जास्त आनंदी होतो. जर एखादा व्यक्ती म्हणेल की दुसऱ्या व्यक्तीला हे अमृत मिळू नये तर तो वैष्णव म्हटला जात नाही. आणि श्रील प्रभुपाद सांगतात की अनेक कर्मी भक्तांच्या वेशामध्ये असतात आणि फक्त कृष्ण भावनामृत आंदोलनात सहभागी झाल्याने ते वैष्णव बनत नाहीत. कृष्ण भावनामृत आंदोलनात जुडणे हे गरजेचे आहे, पण वैष्णव कसं बनावं, तर व्यक्तीने इतरांच्या आनंदाचा, इतरांच्या श्रेष्ठतेचा विचार जास्त करावा.
स्वतःला श्रेष्ठ मानू नये इतरांपेक्षा. तर एक छान उदाहरण दिलं जातं की एकदा एक भक्त वर्तमानपत्रामध्ये आणि एका पोप म्हणजे जे ख्रिश्चन धर्मगुरू असतात त्यांची गोष्ट वाचतात. तर हे पोप जो समाजवाद आहे रशियाचा आणि जे रशिया आणि जे वेगवेगळे राष्ट्र होते त्यांच्यामध्ये समाजवाद होता, त्या समाजवादाचा पराभव करण्यामध्ये हे धर्मगुरू ख्रिश्चन धर्मगुरू यांची खूप मोठी भूमिका होती. आणि त्यामुळे अनेक भक्तांना रशिया किंवा ह्या समाजवादी देशांमध्ये प्रचार करण्याची संधी प्राप्त झाली. आणि पण त्यात दिलेलं होतं की पण हे धर्मगुरू आपला नाश्ता, आपलं दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण ह्याच्यामध्ये कितीतरी मांसाहाराचं भक्षण करतात. मांसाचं भक्षण करतात ते. तर हे भक्त म्हणतात आपल्या कथेमध्ये, श्रीमद भागवत कथेमध्ये ते सांगतात की बघा हे जे धर्मगुरू आहेत मांस खात आहेत, गाई खात आहेत, कोंबड्या खात आहेत, बकऱ्या आणि मेंढ्यांना खातात आणि कसे हे धर्मगुरू. तर दुसरे संत त्यांना म्हटले की बघा ते धर्मगुरूंच्या आचरणामध्ये निश्चितच काहीतरी चुकीचं आहे. कारण आध्यात्मिक जीवनामध्ये अहिंसेचं खूप महत्त्व आहे. अहिंसा म्हणजे काय तर इतर जीवांना त्रास न देणे. तर हे संत म्हटले की बघा ते प्राण्यांविषयी आपली दया दाखवत नसतील, पण कमीत कमी मनुष्यांप्रती जर त्यांनी दया व्यक्त केली. पण तुम्ही भक्त आहात, तुम्ही प्राण्यांप्रती दया म्हणून मांसाहार करत नाही, पण तुम्ही इतर भक्तांशी कशी वागणूक आहे ती तरी बघा. म्हणजे आपण इतर भक्तांशी दयाभाव ठेवून वागतो का. तर शाकाहार म्हणजे नुसतं प्राण्यांना न मारणे असा अर्थ होत नाही. अहिंसेचा खरा अर्थ आहे की जो व्यक्ती अहिंसेचं पालन करतो तो दुःखी असावा, म्हणजे त्याला इतरांच्या दुःखामध्ये कष्ट व्हावं आणि इतरांच्या सुखामध्येच त्याला स्वतःच्या सुखाचा अनुभव व्हावा. आणि हा जो सिद्धांत आहे ही एक मानसिकता आहे. ही काही एक प्रथा नाही आहे नुसती की नुसतं दुसऱ्यांना म्हणावं की तुम्ही पहिले आप आधी तुम्ही घ्या, आधी तुम्ही चला. तर ही आध्यात्मिक स्पर्धा असते वैष्णवांमध्ये. तर कृष्ण भावनेमध्ये जो वैष्णव आहे तो इतर भक्तांना जेव्हा जास्त कृपा मिळते, जास्त इतरांची प्रगती होते, तेव्हा इतरांना जर अमृत प्राप्त होत असेल तर त्याला त्यात जास्त आनंद असतो. तर ही आध्यात्मिक स्पर्धा आहे. त्या आध्यात्मिक स्पर्धेमध्ये व्यक्ती एकमेकांना प्रेरणा देतात. प्रभुपाद पण स्पर्धा लावायची की ह्या मंदिरामध्ये आणि त्या मंदिरामध्ये कोण सगळ्यात जास्त पुस्तक वितरण करणार, त्यांच्याकडे मी 1 महिना राहील. तर जेव्हा प्रभुपाद अशी आध्यात्मिक स्पर्धा लावायची त्यामध्ये भाव असा असायचा की मी इतरांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करेल, म्हणजे आमचं मंदिर सगळ्यात जास्त पुस्तक वितरण करेल, पण त्याच्यामधला भाव आहे की मी इतरांना माझ्या सेवेद्वारे प्रेरणा देईल. त्यांना वाटेल की ह्यांनी एवढे पुस्तक वितरण केले तर आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे प्रभुपाद आणखी संतुष्ट होतील. तर हा ईर्षेपोटी स्पर्धा नसायची ती. आणि जर पराभव जरी झाला तरी त्या व्यक्तीला आनंद व्हायचा की दुसऱ्या व्यक्तीने माझ्यापेक्षा जास्त पुस्तक वितरण केले. तर हा आहे वैकुंठाचा भाव, वैष्णवाचा भाव. आणि आपण कथा ऐकतो हनुमान आणि याची एका खारेची. ते खार खूप छोटे छोटे वाळूचे दाणे आपलं योगदान म्हणून देते सेतुबंध बनवण्यासाठी, आणि हनुमान मोठे मोठे पर्वताचे तुकडे टाकतात तिथे. पण भगवान श्री रामचंद्र ह्या खारीचा जो मनोभाव आहे तो बघतात आणि हनुमानला म्हणतात की तुझी आणि तिची सेवा त्याच्यामध्ये काही फरक नाही. तर अशा प्रकारे शेवटी मायादेवी असुरांना विमोहित करते. ते युद्ध करतात
जर ते वैष्णव असते असुर तर त्यांच्यामध्ये स्पर्धा असते की तुम्ही आधी अमृत घ्या, नंतर मी घेतो, कारण तुम्ही जास्त पात्र आहात माझ्यापेक्षा. तर हा वैष्णव समाजाचा मनोभाव आहे. पण भगवंत हे माया शक्तीचे स्वामी आहेत. कृष्ण सांगतात, मयाध्यक्षेण प्रकृती सुयते सचराचरम हेतुनानेन कौंते जगद्विपरिवर्तते. भगवंत अशी माया तयार करतात असुरांच्या हृदयामध्ये की ते एकमेकांचा द्वेष करायला लागतात, आणि जरी अमृत जवळ आहे तरीही ते पिऊ शकत नाहीत. आणि कृष्ण म्हणतात की ही जी माया शक्ती आहे, दैवी एषा गुणामी मम माया दुरत्य, ह्या शक्तीच्या पलीकडे कोणी जाऊ शकत नाही. कितीही मोठे मोठे असुर असले तरीही ते ईर्ष्येला बळी पडतात, द्वेषाला बळी पडतात, आणि जे अमृत आहे जवळ त्याचं पान करू शकत नाही. आणि ही मायाशक्ती भगवंतांचं शक्ती स्वरूप आहे, आणि ही कृष्णाकडून शक्ती प्राप्त करते. पण जेव्हा भगवान स्वतः मोहिनी रूपामध्ये प्रकट होतात त्यावेळी काय सांगावं, म्हणजे त्यांची संपूर्ण शक्ती ते प्रकट करतात. आकर्षण शक्ती, संपूर्ण आकर्षण शक्ती प्रकट करतात. सगळे असुर एवढे विमोहित होतात, प्रत्येकाला वाटतं की मोहिनी ही फक्त मलाच आपला पती म्हणून इच्छिते, आणि असा मोह निर्माण करतात. सगळे जे असुर आहेत एवढे आकर्षित होतात की ते ह्या मोहिनीची स्तुती करायला लागतात. आणि हा आजचा श्लोक आहे जिथे आपण पोहोचलेलो आहे. ते म्हणतात की निश्चितच तुझा विवाह झालेला नाही, तुझी कामना तर मोठ्या मोठ्या देव, सिद्ध, चारण, असुर सगळ्यांनी केली असेल, पण असं दिसतंय की तुझा अजून विवाह झालेला नाही. मनुष्याने तर जाऊ द्या, परंतु देव, दैत्य, सिद्ध, गंधर्व, चारण आणि लोकपाल, प्रजापती यांपैकी कुणीही तुला आजपर्यंत स्पर्श केला नाही. आम्ही तुला ओळखू शकत नाही, अशातला भाग नाही, असं असुर इथे म्हणतायत. तर भगवंत मोहिनी रूपामध्ये असं विमोहन करतात त्यांना. एक विमोहन आहे की ते सगळे आपल्या अहंकारानेच ग्रस्त होतात. तर मोहिनी प्रकट होण्याच्या आधीच भगवंतांनी त्यांना विमोहित केलेले आहे आपल्या मायाशक्तीने, आणि नंतर जेव्हा प्रकट होतात तेव्हा त्यांचं सौंदर्य असं सांगितलेलं आहे की स्वतः भगवंत जेव्हा मोहिनी रूप धारण करणार, विमोहन शक्ती संपूर्ण भगवंतांची जेव्हा प्रकट होणार आहे, स्वतः भगवंत विमोहन शक्ती निशी प्रकट होणार आहेत, तेव्हा कुठला असुर त्यांच्यापासून वाचेल. तर ह्या लीलेमध्ये जेव्हा मोहिनी असुरांसमोर येतात, एवढा आकर्षक सौंदर्य त्यांचं वर्णन केलं आहे श्रीमद भागवतांच्या श्लोकांमध्ये. प्रत्येक अंग प्रत्यंग, त्यांचा मनोभाव, त्यांचं जे दृष्टी कटाक्ष आहेत, हास्य आहेत, हालचाली आहेत, सगळे असुर एकदम त्यांचे मन विमोहित होतात. तर हे दुसरं विमोहन आहे इथे भगवंतांनी केलेलं असुरांवरती. आणि प्रत्येक व्यक्तीकडे बघून मोहिनी देवी त्यांना असा भास घडवतात त्यांच्या मनामध्ये. त्यांना वाटतं की आता ही फक्त माझ्यासाठी ते प्रकट झालेली आहे, माझ्यावरच तिचं प्रेम आहे. सगळे हे जे वीर योद्धा आहे त्यांच्यामध्ये तिचं मन माझ्यावरच जडलेलं आहे. मी किती सुंदर आहे हे जाणते, मी किती कर्तबगार आहे, शूरवीर आहे, आणि तीच ती माझ्यावरच प्रेम करते. आणि अशा प्रकारे त्यांनी ह्या मोहिनीमध्ये आपली पूर्ण श्रद्धा स्थापित केली, पूर्ण श्रद्धा ठेवली. आणि सगळे असुर तेव्हा एकत्र आले. आता त्यांच्यामध्येही जे उच्च त्यांचं तत्व आहे की आपल्याला अमृतपान करायचं आहे. आपण कश्यप मुनींचे पुत्र आहोत, आपण काय भांडत बसलो आपापसामध्ये. ती मोहिनी आपल्यासमोर आली आहे, तीच सगळ्यांची हितैषी आहे, आणि ह्या मोहिनीचे आम्ही हवाले करतो अमृत. आणि इथे सांगितलेलं आहे हे असुर मोहिनीकडे का आकर्षित झाले. त्यांचा तर तो रजोगुण होता,
पण भगवान श्रीकृष्ण यांचं नाव कृष्ण आहे कारण ते कुणालाही आकर्षित करू शकतात. तर त्यांचं जे सौंदर्य आहे ते ह्या असुरांना आकर्षित का करणार नाही. ते पूर्णपणे आकर्षित झाले भगवान श्रीकृष्णांकडे. कृष्ण म्हणतात ह्या जगामध्ये जे काही सौंदर्य आहे, जे काही महान आहे, यज्ञत विभूती मत सर्वम श्रीमत ऊर्जितम एववा तत्तद एवावगत. अर्जुनाला म्हणतात की ह्या जगामध्ये जे काही खूप आकर्षक आहे ते माझ्या शक्तीचा अंश म्हणून तू स्वीकार कर. आणि कोणीही जेव्हा ह्या सृष्टीमधल्या एखाद्या सुंदर गोष्टीकडे आकर्षित होतो तेव्हा त्याचा अर्थ आहे की तो भगवान श्रीकृष्णांच्या विभूतीकडे आकर्षित होत आहे आणि भगवान श्रीकृष्णांकडे आकर्षित होत आहे. तर आपण विचार करू शकतो जेव्हा मूर्तिमंत भगवान श्रीकृष्ण मोहिनी रूपामध्ये प्रकट झाले तेव्हा देवतांची काय हालत झाली असेल. त्यांनी आपलं सगळं मन हृदय सगळं भगवंतांकडे आकर्षित झाले म्हणून ते एवढे विचलित झाले. त्यांची जी अहंकारी मानसिकता आहे त्यामुळे विचलित झाले आणि त्यांनी समजलं नाही की हे भगवंत आहेत, ते फक्त आकर्षित झाले. आणि त्यांना वाटतं की मोहिनी माझ्यावरच प्रेम करते. तर त्यांचे अहंकार एवढे उत्तेजित झाले की त्यांना वाटलं की मीच ह्या स्त्रीने मला निवडलेलं आहे. तर असं विमोहन घडतं सगळ्या देवतांना. आणि आपण पुढे इथून चर्चा करूया पुढच्या आठवड्यात. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय, शिल प्रभुपाद की जय, अनंत कोटी वैष्णव. हरे कृष्ण.